पहिलं ह्याच्या नेहरू शर्टाच्या रंगाला माझं ऑब्जेक्शन आहे, ह्याची नोंद घ्या. मागच्या वेळी भेटला त्यावेळी जॅकेट पण तसल्या रंगाचं होतं. मी म्हटलं कोण आपल्या पुणे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि आपल्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आपले अधिकृत महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय प्रशांत जगताप साहेब, आमचे ज्येष्ठ नेते जयदेव गायकवाडजी, वसंतराव तात्या मोरे, या ठिकाणी उपस्थित असणारे अंकुश काकडे, या निमित्ताने इथं उपस्थित असणारे विजयराव देशमुख, कल्पनाताई थोरवे, समीर तुपे, या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीण तुपे, निलेश मगर, सुनील जगताप, स्वातीताई पोकळे, जिल्हा राष्ट्रवादीचे ग्रामीणचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, भगवान वैरट, सचिन खरात, या ठिकाणी उपस्थित असणारे योगेश ससाने, नामदेव भाऊ गोरपडे, दिलीप शंकर तुपे, डॉक्टर सुनील जगताप, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या रत्नप्रभा जगताप, आपले आप पक्षाचे धनंजय बेनकर, या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या या ठिकाणी मंजिरीताई दांडगे, किशोर कांबळे, वंदनाताई मोडक, गीतांजली जाधव, हेमंत बदे, नामदेवराव घोरपडे, पप्पू गोलप, रोहित साळवे, डी के कदम, सुरेखा दमिष्टे, दिलशा अत्तार, रतन भंडारे, ॲडव्होकेट औदुंबर खुणे पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून प्रशांत जगताप यांना आदरणीय पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे, पक्षाने उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक वर्षात या शहराचं महापौर म्हणून त्यांच्याकडून काम झालेलं आपण सगळ्यांनी पाहिले. या शहराचा पक्षाध्यक्ष पक्ष फुटल्यावर ती जबाबदारी त्यांनी समर्थपणाने पुढे चालवली. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा अध्यक्षात हे एकमेव जिल्हा अध्यक्ष आहेत की ज्यांनी ठामपणाने फुटणाऱ्या बाजूला सांगितलं, मला तो मार्ग पसंत नाही, भारतीय जनता पक्षाच्या मार्गाने आम्ही कधी आयुष्यात येणार नाही. ज्यांच्या विरोधी आम्ही लढाई केली, आंदोलनं केली, त्यांच्या बाजूला जाऊन बसणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. मी काय येणार नाही, परत मला काही फोन करू नका. एवढा स्पष्ट विचार असणारा कार्यकर्ता जनतेसाठी जास्त महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. ज्याला विचारच नाही तो कुठेही जाऊन बसायला तयार असतो, तो कालांतरानं लोकांच्या स्मृतीतून कमी होतो. पण प्रशांत जगताप हे असे कार्यकर्ते आहेत, असे नेते आहेत की ज्यांनी स्पष्टपणानं सांगितलं, मला तिकडे येणं शक्य नाही, तुम्ही मला परत फोन करू नका. आज प्रशांत जगताप यांनी अशा वेळी निर्णय घेतला, सगळेच पवार साहेबांना साथ देणारे, पण प्रशांत जगताप या शहराचे अध्यक्ष होते म्हणून त्यांचा उल्लेख करतोय. अशा वेळी निर्णय घेतला की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण राहिले का असं ओळखण्याची पाळी आलेली होती. आणि मला मनापासून आनंद आहे की लोकसभेच्या निवडणुकीत देखील आम्ही सगळ्यांनी चांगल्या प्रमाणे महाविकास आघाडीत चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राने 48 पैकी 31 जागेवर भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या मित्रांचा पराभव केला. आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं सरकार घाबरलं
आणि म्हणेल त्या गोष्टी कबूल करायला लागले. महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेने महाराष्ट्रातलं आणि दिल्लीचं सरकार आम्हाला नापसंत आहे हे यापूर्वी लोकसभेत जाहीर केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे उद्याच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचं सरकार पराभूत करणं आणि महाविकास आघाडीचं तुमचं आमचं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार सत्तेत आणणं. उद्या आपण सगळ्यांनी 20 नोव्हेंबरला मतदान करण्यासाठी जाल, त्यावेळी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लक्षात घ्या. आमचा एक प्रॉब्लेम झालाय, आमचं घड्याळ चोरीला गेलेलं आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे. आता चोरीला गेलेला माणूस आम्हाला दिसतोय, त्याच्या खिडकीत आमचं घड्याळ दिसतंय, पण शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला त्या घड्याळाचे काटे काही पुढे जात नाहीत, आपण नवं चिन्ह घेऊ. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हे आता आमचं चिन्ह आहे. आणि अंकुश काकडे साहेब, जेव्हापासून तुतारी आमच्या हातात आली आहे, जेव्हापासून शरद पवार साहेबांनी तुतारीसह रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ती तुतारी अर्पण केली, तेव्हापासून तुतारी महाराष्ट्रभर घुमते. तुतारीवर उभं राहिलं तर निवडून येतं असा सर्वत्र महाराष्ट्राच्या जनतेचा समज झालेला आहे. आज आपल्या सर्वांना या निमित्तानं अनेक प्रश्नांची चर्चा या ठिकाणी होऊ शकते. एवढी ट्रॅफिक आहे की त्या हिंजवडीतले प्रकल्प पुणे सोडून बाहेर निघाले. या पुणे शहरातल्या ट्रॅफिकवर अनेक वर्ष ज्यांनी या शहरात आणि या जिल्ह्यात सत्ता भोगली त्यांनी या पुणे शहरातल्या ट्रॅफिकवर एकही उत्तर काढलं नाही. 1000-1500 ॲक्सिडेंट दरवर्षी होतात आणि दुर्दैवाने त्याच्यावर उपाय योजना काढण्याची कुठलीही पावलं उचलली नाहीत. आता रिंग रोड म्हणे जाहीर केलेलं आहे, पण अद्याप काम चालू झालेलं नाही. का तर त्याचं टेंडर वगैरे सगळं आमच्या सोयीनं करायचं होतं. टेंडर करत असताना जरा व्यवस्थितपणाने मॅनेज करायला आम्हाला जरा थोडासा जास्त वेळ गेला. माणसं रस्त्यावर मरू देत, पण आमचं जमलं पाहिजे म्हणून आम्ही जरा टेंडर उशिरा काढलं. आता काम सुरू होईल, काय हरकत नाही. पण खरं म्हणजे या पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर, पण कायदा व सुव्यवस्था कुठे आहे? आमच्या पुणे शहराला आता दुसरी ओळख ही लोक करून द्यायला लागली आहेत त्यांच्या नाकर्तेपणामुळं. हे कदाचित ड्रगचं एक वेगळं केंद्र होतंय का अशी भीती भारतात या ड्रग कंट्रोल करणाऱ्या लोकांच्या मनात यायला लागलेली आहे. रुग्णालयामधून देखील ससूनसारख्या ड्रगची सर्रास चोरी विक्री व्हायला लागली आहे. आज आपण कोयता गँग आपण बघितली कात्रज आणि सिंहगड रोडला. पुण्यातल्या इतर भागातही कोयता गँग सक्रिय झाली आहे. दहशतीचं वातावरण पुण्यातल्या बऱ्याच भागात आहे. यांना साध्या कोयता गँगचा बंदोबस्त करता आला नाही. हे काय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवणार? आज या ठिकाणी आपण पुण्यातल्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम पूर्वी हिंजवडीला वाढायला लागला, आता खराडीला वाढायला लागला, मगरपट्ट्याला देखील आज पुणे शहरातल्या ट्रॅफिकचा त्रास व्हायला लागला. आणि म्हणून पुण्यातल्या उद्योगांना आता बाहेर जाण्याची इच्छा का निर्माण होते आहे याचं कधीतरी आज डोकावून विचार सरकारने केलाय का आणि याच्यावर काही उपाययोजना सरकारने केलाय का त्याचं उत्तर आज फारसं स्पष्टपणानं आपल्या समोर नाही. या पुणे शहरातले अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्यात काही शंका नाही. पण पुण्याचा महापौरच विधानसभेवर जर गेला, ज्याने पुण्याचं महापौर पद सांभाळलेलं आहे, तीच व्यक्ती जर विधानसभेत गेली तर सगळ्या पुणे शहराला प्रशांत जगतापांच्या उमेदवारीचा फायदा होईल असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणून प्रशांत जगतापांची उमेदवारी या मतदारसंघात आम्ही दिलेली आहे. खरं म्हणजे
आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय जनता पक्षाने नेमणुका केलेल्या वेगळ्या मोठ्या पदावरची व्यक्ती किती वेळा अपमान करतात याला काही मर्यादा राहिलेली नाही. सतत मधल्या काळात राज्यपाल कोश्यारी काहीतरी बोलले, मधल्या काळात आता काल परवा अमित शहा बोलले. अमित शहा म्हटले की रामदास स्वामींनी अनेक तरुण मुलं एकत्रित केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या बाजूने ताकद उभी केली. वसंतराव मोरे लक्ष आहे की नाही तुमचं त्यांच्या विधानावर अमित शहांच्या? शिवाजी महाराजांचं महत्व कसं कमी करायचं हे पदोपदी अमित शहा असतील, अमित शहा असतील आणि अमित शहांच्या बरोबर ह्या भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते महाराजांचा खोटा विचार आणि खोट्या असा इतिहास समोर मांडायचा प्रयत्न करतात. काल परवा अलीकडच्या काळामध्ये आपण थोडंसं बारकाईनं बघितलं तर केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार यांचा प्रचार काय, तर डबल इंजिनचं सरकार असलं तर जरा जास्त पैसे मिळतील. मागचं केंद्र सरकारचं बजेट बघितलं तर सगळं बजेट बिहार आणि आंध्र प्रदेशला गेलं. महाराष्ट्राच्या पदरात भोपळा आला, काही पैसे दिले नाहीत. तिथं 40-40, 50-50 हजार कोटी त्या राज्याला मिळाले. आणि यांचं डबल इंजिनचं सरकार, यांना कोणी दिल्लीत विचारत नाही, दिल्लीनं आम्हाला काही फार पैसे दिले नाहीत. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही माहीत नाही, अलीकडे राज्य सरकारने एक विधानसभा संपता एक कायदा विधानसभेत मांडला. जालियनवाला बाग हत्याकांड तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. 13 एप्रिल 1919 म्हणजे 105 वर्षापूर्वीचं सांगतोय. रोलेट ॲक्ट म्हणून ब्रिटिश सरकारने एक कायदा केला आणि त्या ठिकाणी रोलेट ॲक्टच्या कायद्याला विरोध करणाऱ्यांना कायद्यात तरतूद काय होती, तर विना वॉरंट अटक करायचं, विशेष ट्रायब्युनलमध्ये खटला चालवायचा, विना खटला जेलमध्ये डांबून ठेवायचं, असे सगळे अधिकार सरकारने ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतलेले. आता कालच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने एक कायदा आणलाय, लक्षपूर्वक ऐका. कार्यकर्त्यांनी तर ते ऐकलंच पाहिजे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 या नावाने यांनी कायदा आणलाय. मी असं म्हणतो हे फडणवीसांचा कायदा आहे, फडणवीस कायदा असं आपण त्याला सध्या नाव देऊ. त्यामध्ये काय तरतुदी आहेत की ते तुमचं घरदार जप्त करू शकतात. एवढंच नाही तर तुमच्या घराच्या बाहेर जर पशुधन असेल, म्हैशी असतील, गायी असतील, गुरं असतील तर ती जप्त करू शकतात आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत विना परवाना अटक करून तुरुंगात ठेवू शकतात. आज आपण सगळ्यांनी याचा बारकाईने अभ्यास केला. आम्ही त्याला विरोध केला म्हणून आता जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे तो कायदा केलाय. पण मानसिकता काय, तर महाराष्ट्रामध्ये कोणी आंदोलन केलं, प्रशांत जगतापांनी आंदोलन केलं तर त्यांना आत घालायचा अधिकार त्यांच्याकडे. किती दिवस काय दिवस हे सगळे अधिकार त्या कायद्यात त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की सरकारचा डोकं ठिकाणावर नाही आहे असा वारंवार प्रत्यय आम्हाला मागच्या 2-2.5 वर्षात आला. आम्ही शहरात राहणारी लोक, महागाईला तोंड प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण सगळ्यांनी दिलं. महागाईला तोंड देत असताना मागची दिवाळी कशी गेली तुम्हाला माहिती आहे. मागच्या दिवाळीमध्ये आपल्याला मागच्या वर्षी 20,000 रुपयात दिवाळी एखाद्या कुटुंबाने केली असेल तर तशीच दिवाळी करायला ह्या वर्षी 30-35 हजार रुपये लोकांचे गेले. तेलाचा डबा 500 रुपयाने वाढला. काय काय वाढलं हे आमच्या भगिनींना मी सांगायची गरज नाही. महागाई प्रचंड वाढली, महागाई कमी पडायला लागली म्हणून त्याच्यावर GSTचा कर प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारने आकारला. मी सगळीकडे हे उदाहरण देतो. माझा एक कार्यकर्ता बुलेट घेऊन आला
नारळ फोडायला उद्घाटन करायला. मी म्हटलं कितीला घेतली? तो म्हटला 2.25 लाखाला घेतली. अरे म्हटलं मागच्या वर्षी 1.5 लाखाला होती, असं कसं झालं? नाही म्हटलं 28% कर देऊन आणले साहेब. म्हणजे 2.25 लाखातले जवळपास 60-70 हजार रुपये हे करात गेले आणि उरलेली किमतीत त्यानं बुलेट घेतली. कर गेला सरकारच्या तिजोरीत. तुम्ही तुमचं घर जर 50,000 रुपयात चालवत असाल तर सरासरीने 18% तुम्हाला GST भरावा लागतो. सगळ्या ॲव्हरेज काढलं तर 5% 28%पर्यंत. 18% म्हणजे तुमचे 9 ते 10 हजार रुपये महिन्याला जातात. वर्षाला या सरकारला 1,00,000-1.25 लाख रुपये तुम्ही देता. तुम्ही वर्षाला महिन्याला 1 लाख रुपये खर्च करत असाल तर तुम्ही 2-2.25 लाख रुपये या सरकारला देता आणि तुमचा संसार चालवण्यासाठी वेगळे पैसे तुम्ही खर्च करता. म्हणजे आपल्या खिशातून यांनी सगळं घेतलेलं आहे. आपल्या खिशातने या सरकारला किती पैसे जातात? महाराष्ट्र सरकारने 30,000 कोटी रुपये, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला मागच्या महिन्यात 30,000 कोटी रुपये आपण महाराष्ट्रातल्या जनतेने दिले. मला वाटलं दुसऱ्या राज्यांनी पण एवढेच दिले असतील. थोडासा अभ्यास केला तर 8,000 कोटी, 11,000 कोटी, 12,000 कोटी, त्याच्यावर राज्य नाही. मित्रांनो, आपण सगळ्यांनी आपल्या खिशाला तोशीस लावली, यांच्या ताब्यात पैसे दिले आणि पाहिजेल तशी उधळपट्टी या लोकांनी महाराष्ट्रात केलेली आहे. आपण सगळ्यांनी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न लक्षात घ्या. आपल्या घरातली तरणी बाण पोरं कामाशिवाय फिरतायत. बेरोजगारी महाराष्ट्रात प्रचंड वाढली आहे. कारण काय? तर या महाराष्ट्रातले सगळे उद्योग बाहेर जायला लागले. 17 उद्योग महाराष्ट्रात येत होते, ते बाहेर गेले. फॉक्सकॉन नावाचा एक प्रकल्प तळेगावला 1.5 लाख पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या आपल्या, तो तिकडे गेला. टाटा एअरबस नावाची कंपनी गेली. आपल्या महाराष्ट्रात येणार होती. 20-25 हजार कोटीची गुंतवणूक होती. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. काल गेल्या 2 आठवड्यापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांनी बडोद्याच्या शेजारी टाटा एअरबसचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन. प्रकल्प सुरू पण झाला तिकडे. पण मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना जाब विचारण्याची यांची ताकद नाही, मानसिकता नाही. महाराष्ट्राच्या बाजूने हे बोलतच नाही. महाराष्ट्र आंदोलन दिलेलं आहे गुजरातला. महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी केलं, हे मित्रांनो विसरू नका. आज दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आम्ही संताप व्यक्त करतो, पण राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत. विधानसभेत मी विचारलं, अहो असं कसं? तर एकनाथ शिंदे म्हटले, जयंतराव, कालच मी पंतप्रधानांना भेटून आलेलो आहे आणि पंतप्रधानांनी सांगितलं की याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हटलं, साहेब मोठा म्हणजे? नाही, नरेंद्र मोदींनी सांगितले मला, जयंतराव तुम्ही चिंता करू नका, ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ. मी सारखं विचारत होतो कुठला प्रकल्प. त्यांनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका. आता एकनाथराव शिंदेंची मुदत संपली. त्यांचं सरकार, आता त्यांची सरकारची मुदत संपली. आता माझ्या लक्षात आलंय की एकनाथ शिंदे बोलत नाहीत, पण कृतीने त्यांनी सांगितलं, नरेंद्र मोदींनी सांगितलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, म्हणजे भोपळा देऊ, असा त्याचा अर्थ आम्ही सगळे काढतो. महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. केंद्र सरकारने काही केलं तर त्याच्या विरोधी बोलण्याची यांची ताकद नाही. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढली. मी तुम्हाला 2च उदाहरणं देतो. मी महाराष्ट्राचा अर्थमंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा चांगलं होतं. आम्ही 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकाला होतो. आज दुर्दैवाने काय चित्र आहे? आम्ही 11व्या क्रमांकावर खाली गेलोय. गुजरात लय आपल्या पुढे गेलाय. कधीपासून झालं? 2016 पासून महाराष्ट्र गुजरातच्या खाली गेला. दरडोई उत्पन्न कमी म्हणजे महाराष्ट्रातली जनता गुजरातच्या जनतेपेक्षा कमी श्रीमंत आहे. गुजरातमध्ये जास्त उत्पन्न आहे. गुजरातमध्ये दर माणशी जास्त उत्पन्न आहे.
म्हणजे गुजरातची माणसं महाराष्ट्रापेक्षा गरीब आहेत असा त्याचा अर्थ निघतो। आणि याचा अर्थ जर असा निघत असेल तर हे कुणामुळे झालं, तर जेव्हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस केंद्र आणि महाराष्ट्रात बसले तेव्हापासून आमची अधोगती सुरू झाली। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो। एक 8 दिवसापूर्वी पेपरला तुम्ही वाचलं असेल, भारताच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी 15% असायचा। या वर्षी पहिलं वर्ष आहे की भारताच्या सकल उत्पन्नात आमचं 15% उत्पन्न आता 13% खाली आलं। 2% घसरण म्हणजे काही लाख कोटी रुपये आम्ही कमी घेतले, कमी निर्माण केली, संपत्ती कमी निर्माण झाली। याचा अर्थ स्पष्ट आहे की आमची अधोगती झाली। भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या दिल्लीने आणि एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्रातल्या सरकारने आमची अधोगती केली आणि याचा जाब त्यांना उद्याच्या निवडणुकीत मित्रांनो आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे। आज आपण सगळ्यांनी बघितलं की लोकसभेच्या नंतर सरकार घाबरलं। एवढं घाबरलेलं सरकार मी कधी यापूर्वी, मी 35 वर्ष विधानसभेत झाले, एवढं घाबरलेलं सरकार मी कधी बघितलं नाही। आणि घाबरून सगळ्या गोष्टी जाहीर केल्या, सगळ्या गोष्टी जाहीर केल्या। भ्रष्टाचार काय काय कुठं कुठं करायचा याची मर्यादा राहिली नाही। मी मगाशी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचं काम ही लोक करायला लागली। गुजरातला यांनी महाराष्ट्र आंदोलन दिला म्हटलं, त्याचा एक दुसरा मुद्दा सांगतो। मधल्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाषण केलं, लहान मुलांनी देखील, तुम्ही आम्ही सगळ्यांनी इतिहास वाचलाय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत 2दा लुटली। सुरतेवर हल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि 2दा सुरत लुटली। देवेंद्र फडणवीस असं म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेला गेले, सुरतेवर त्यांनी स्वारी केली आणि ते परत आले, सुरत त्यांनी लुटली नाही। जे इतिहासात लिहिलेलं आहे, जे लहानपणापासून आम्ही सगळे वाचतोय ऐकतोय आणि जी सत्य परिस्थिती आहे, ज्या सुरतेतनं लूट आणली आणि महाराष्ट्रातले गडकोट किल्ले उभारण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात करून दाखवलं, ते कमी लेखण्याचा हा वेगळा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रात करतायत। त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा गडबडीत यांनी पुतळा उभा केला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं, लोकसभेच्या आधी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला की मतं आपल्याला जास्त मिळतील, या गडबडीत यांनी हा पुतळा उभा केला। त्याच्या आधी पूर्वी एका 19 सालच्या आधी पुतळा स्मारक मुंबईच्या समुद्रात उभं करायचं होतं, बोटीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या नरेंद्र मोदी साहेबांना समुद्रात नेलं आणि पाण्यावर यांनी भूमिपूजन केलं। पाण्यावर भूमिपूजन मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं। आज तो पुतळा उभा नाही, स्मारक उभं नाही, ठीक आहे, पण मालवणला जो उभा केला पुतळा, तो पुतळा या लोकांनी अशा पद्धतीने उभा केला की 8 महिन्याने तो पुतळा कोसळला। शिवाजी महाराजांचा स्वाभिमान प्रत्येकाला आहे, त्या प्रत्येकाला वाटलं की महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। एकनाथ शिंदे साहेब म्हटले की ते वारं फार आलं म्हणून पुतळा कोसळला। मी गेलो तिथं, का बाबा असं काम मुख्यमंत्र्यांना कळलेलं दिसतंय, म्हटलं की का पुतळा कोसळला, म्हणून मी गेलो बघायला। दुसऱ्या दिवशी तिथल्या लोकांना विचारलं वारं कुठून आलं, ते म्हटले इकडं वारं आलं। पुतळा कुठं पडला, त्याच बाजूला पडला। ज्या बाजूनं वारं आलं त्याच बाजूनं पुतळा कोसळला, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात वाऱ्यामुळे पुतळा कोसळला। एक साधं नारळाचं झाड वाकलं नाही, एखादा आंब्याचं झाड खाली कोसळलं नाही, पण महाराजांचा पुतळा का कोसळला, तर ह्यांनी पुतळा उभा करताना त्यात भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचार केल्यामुळे यांची प्रवृत्ती सगळ्यातच आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना देखील त्यांनी ते सोडलं नाही, हे तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो लक्षात घ्या। याचं प्रायश्चित्त महाराष्ट्राने त्यांना उद्याच्या 20 नोव्हेंबरला द्यायचंय। आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की उद्या महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी मी जाऊन आलोय,
उद्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही आता काळ्या दगडावरची रेषा आहे. पण आमचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला काय देणार? एक विकासाची पंचसूत्री राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी मिळून महाराष्ट्राला जाहीर केलेली आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करणार आणि महालक्ष्मी योजनेत आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना 3,000 रुपये देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने केलेला आहे. दुसरा त्यातला निर्णय आहे की आमच्या भगिनी, आमच्या आया बहिणी महाराष्ट्रात कुठेही एसटीनं फिरताना त्यांना कंडक्टर तिकीट मागणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला मोफत महाराष्ट्रभर प्रचार करू शकणार. आज सुशिक्षित बेरोजगारांना 4,000 रुपये बेकार भत्ता द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही त्यांना देऊ. दुसऱ्या बाजूने आरोग्याचं एक मोदी साहेबांनी कार्ड काढलेलं, तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही. 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला विम्याचं सुरक्षा कव्हर देण्याचा त्यांनी निकाल घेतलेला होता देशातल्या सगळ्या जनतेला. असा कोण आहे का इथं माहीचा लाल की ज्याला 5 लाख रुपयेचं कार्ड घेऊन गेला आणि साई स्नेह हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल किंवा आणखीन कुठल्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ते कार्ड दाखवलं आणि तुम्हाला सांगितलं नाही नाही तुम्ही ॲडमिट व्हा, तुम्ही काय पैशाची चिंता करू नका. असं कुणाचं झालं असेल तर सांगा. झालं असेल तर आम्ही मागं घेतो. मोदी साहेबांनी अनेक घोषणा केल्या, त्यातली एक घोषणा होती. पण आमच्या महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचे कुटुंबाचा विमा 25 लाख रुपयापर्यंत आम्ही काढू. तो सामान्य माणूस कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला त्याचे 5 जण किंवा 7 जण जे काही घरात असतील त्या सगळ्यांचा मिळून 25 लाख रुपयाचा विमा काढू आणि त्याच्यावर येणारा खर्च हा सरकार सोसेल आणि हॉस्पिटलला डायरेक्ट त्याची इन्शुरन्स कंपनीच्या मार्फत पेमेंट करू. ही भूमिका आता आम्ही स्वीकारलेली आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय. मग कर्जमाफीचाही शेतकऱ्यांचा निर्णय आहे, पण तो तुम्हाला इथं सांगून उपयोग नाही आज, कारण तुम्ही शहरात राहणारे नागरिक आहात. पण हे आपल्या सगळ्यांना का सांगतोय तर आमचं सरकार आल्यावर हे सगळं आम्ही करू शकतो. आज आपल्या सगळ्या भगिनींना आणि सगळ्या पुरुषांना विनंती आहे, विशेषतः सगळ्या पुरुषांना जे कुटुंबासहित आलेले नाहीत त्यांना घरी जायचं आणि माझं एक काम करायचं. घरात जायचं आणि पहिली चर्चा जेवताना करायची. सांगायचं तो दाढीवाला 1,500 रुपये देत होता, ह्यो आज बाबा आलाय तो 3,000 रुपये द्यायला तयार आहे. तेवढं माझं काम करा. तेवढं काम केलं की विषय संपला. आता आम्हाला लोक म्हणतात ह्यांच्या बापालाही हे करता येणार नाही. अरे 9 वर्ष राज्याचा अर्थमंत्री राहिलोय. महाराष्ट्रातल्या जनतेला अतिशय विश्वासानं सांगतो की तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक विषयाला स्पर्श करणारा आमचा जाहीरनामा आजच दुपारी जाहीर झालेला आहे. तो जाहीरनामा उघडून बघा. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांना राष्ट्रवादीने प्रश्न विचारलेले की सूचना करा. त्या सूचनांचं संकलन महाविकास आघाडी समोर आम्ही मांडलं. काँग्रेसनेही काही सूचना केल्या, शिवसेनेनेही काही सूचना केल्या आणि त्यातून आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राला तो जाहीरनामा मान्य होईल. महाराष्ट्र त्या जाहीरनाम्याच्या मागे उभा राहील आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा पूर्वीचे जुने दिवस आणायचे असतील, महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेत पुन्हा पुढे न्यायचा असेल, महाराष्ट्रातली महागाई कमी करायची असेल, महाराष्ट्रातल्या आया बहिणींना पुरेसं संरक्षण द्यायचं असेल तर तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये प्रशांत जगताप हा आमचा उमदा आणि तुम्हा सगळ्यांचा आवडता नेता या ठिकाणी उभा केला आहे. शेवटी पैशानं सगळं मोजणारी माणसं समोरच्या बाजूला आहे. आता पैसे एवढे खर्च होतील की तुम्हाला काय घाई झाली का? जरा थांबा ना. पैसे एवढे मोजले जातील, पैसे एवढे खर्च होतील, पैशाने आपण काही करू शकतो असं समजणारी पुढं आहेत. पैशाने मराठी जनता इमान विकणार नाही हा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. शिवसेना फोडली,
खोके देऊन फोडली असं महाराष्ट्र नाही देश म्हणतो. आमचा पक्ष फोडला, तो कशामुळे फोडला हे भुजबळ साहेबांनी काल परवा सांगितलेलं आहे. भुजबळ साहेबांनी सांगितलं, मी ओबीसी असल्यामुळं मला फार त्रास झाला, सेंट्रल एजन्सी ईडी वगैरे सीबीआयचा मला फार त्रास झाला असं भुजबळ साहेब म्हटलेले आहे. ओबीसींना त्रास देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारच्या यंत्रणा एवढ्या तत्पर होत्या आणि बाकीच्या सगळ्यांना ईडीच्या नोटीस आलेल्या होत्या, ईडीची चौकशी चालू होती. भुजबळ साहेब म्हटले, आम्ही सगळे एकत्रित बसलो, चर्चा केली आणि विषय संपवला, आम्ही तिकडे निघून गेलो. शरद पवार साहेबांना सोडण्याचं कुठलंही तात्विक कारण नाही. नरेंद्र मोदींचे मुद्दे पटतात म्हणून विषय नाही, नरेंद्र मोदी फार चांगले आहेत म्हणून ही लोक तिकडे गेलेली नाहीत. ही खोलात विहिरीत पडलेली, त्यातनं बाहेर येण्यासाठी नरेंद्र मोदींच्याकडे जाण्याचं काम यांनी केलं. यांना साधन सुचिता नाही. जेवढे म्हणून तिकडे गेले आमच्यातले आमदार, त्या सगळ्यांच्या मागे कमी जास्त प्रमाणात भोंगे होते म्हणून ते सगळे तिकडे गेले. आणि म्हणून पारदर्शी, स्पष्ट, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं राजकारण करणाऱ्या प्रशांत जगतापच्या मागे तुम्ही उभा राहा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. प्रशांत जगताप या भागाचं नेतृत्व करताना मला आनंद आहे. व्यासपीठावर सर्व पक्ष, वसंतराव मोरेजी, आपण आता मशाल घेतलेली आहे. आम्ही तुमच्या हातात तुतारी पण कधी देऊ शकतो. आमची माझे ते आवडते नेते आहेत. मी ते काही त्यांचं स्टेटमेंट आलं की लगेच बघत असतो की काय वसंतराव मोरे म्हटले. लोकसभेला पण त्यांच्यावर माझं फार लक्ष होतं, पण चुकून भेट झाली म्हणून मी आपलं सांगितलं. पण आपलं काय तसा प्लॅन नाही आहे. पण सांगण्याचा मुद्दा की आज प्रशांत जगतापांच्या मागे तुम्ही सगळे उपस्थित आहात. काका चव्हाण पण आलेले आहेत. काका चव्हाण खडकवासल्याचा उमेदवार निवडून आलाय असं समजून इथं येऊन खुर्चीवर बसलेले आहेत. त्यामुळं ती पण सीट आमची निवडून येणार, ही पण सीट निवडून येणार आणि आता पर्वतीला आमची सभा आहे, ती सीट निवडून येणार. कारण पुणेकरांनी ठरवलंय भारतीय जनता ते भारतीय कोण इथं मंत्री आहेत ना, सहकार मंत्री मोहोळ, कोण मुरलीधर मोहोळ, त्यांनी कुठेतरी भाषण केलं तिकडे येऊन की जयंत पाटलांच्या कारखान्याला एवढे पैसे दिले तरी जयंत पाटील असं बोलतात. अरे मी माझ्या कार्यकारी संचालकाला विचारलं किती पैसे आले आपल्याकडं, आपण कुणाचे कधी घेतले का, मी कधी जाऊन कोणाला विनंती केली का. नाही म्हटले, तसं काही झालेलं नाही. पण हे 50 वर्षात, 20 वर्षात, 10 वर्षाची बेरीज केली असेल तर माहीत नाही म्हटले. पण NCDCचा दुरुपयोग करून सगळ्या कारखान्यांना वाकवण्याचं काम आज देशाचं सरकार करते. आमच्या अनेक आमदारांना तिकडे जाण्याचं प्रमुख कारण ते आहे. पण सांगण्याचा मुद्दा असा की मुरलीधर मोहोळांना जरा राजाराम बापू कारखान्यावर जरा एकदा घेऊन जातो, कारखाना कसा चालवायचा असता ते त्यांना दाखवतो. मी काही खाजगी कारखाने काढलेले नाहीत. खाजगी कारखाने काढून माझी प्रॉपर्टी वाढवण्याचा उद्योग मी केलेला नाही. मी सहकारात आहे. सहकारी क्षेत्रातल्या कारखानदारीचा 1 नाही 4 कारखाने राजाराम बापू कारखाने काढले, पण खाजगी नाही, सहकारी काढले. ते लोकांच्या मालकीचे आहेत, या जयंत पाटलाच्या मालकीचे नाहीत. आणि म्हणून मुरलीधर मोहोळांना एकदा घेऊन जायचंय. तुमची प्रशांत ओळख असेल तर मला जरा त्यांच्याशी बोला आणि त्यांना म्हणा निमंत्रण आहे साखराचं आमच्या कारखान्याचं, तुम्हाला सहकार मंत्री म्हणून बोलू. महाराष्ट्रात कारखाने चालवायचे असतात कसे हे दाखवण्याचं काम निश्चितपणानं आम्ही सगळे करू. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कात्रज विकास आघाडी नमेश बाबरांची आहे. त्यांनी काही सूचना पत्रच दिलेलं आहे. कुठे गेले नमेश बाबर? नाही आहेत. बरं, पत्र मिळाले सांगा त्यांना. त्यातले सूचना आपलं सरकार आल्यावर निश्चितपणानं त्याची अंमलबजावणी आम्ही करू. नमेश बाबर हे देखील प्रशांत जगतापांच्या प्रचारात सहभागी होतील अशी आम्ही, त्यांची विकास आघाडी सहभागी होईल कारण आम्ही त्यांचे मुद्दे मान्य करतोय. निश्चितपणानं त्यांना देखील आम्ही विश्वासात घेऊ. पण हे जे ट्रॅफिक आहे तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारं ट्रॅफिक आहे. घरातनं बाहेर केल्यावर तासभर झाला तरी माणूस ऑफिसमध्ये पोचत नाही. ऑफिसमधनं घरी यायचं झालं तर 1.5 तास संध्याकाळी ट्रॅफिकमध्ये माणूस अडकतो. याच्यावर उपाय काढण्यासाठी आणि पुणे शहरातले प्रश्न सोडवण्यासाठी
प्रशांत जगतापांच्या सारख्या माजी महापौराला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेत अतिशय उत्तम काम ते करतील आणि त्यांना आपल्या सगळ्यांनी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करून विजयी करा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.